नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रमाण IAS मध्ये. माझं नाव आहे मोहित सावंत. थंबनेल तुम्ही बघितलंच असेल, सोशियोलॉजी सिम्प्लिफाईड सीरीज. ही सीरीज काय आहे? थोडक्यात सांगतो, आज पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे. या सीरीजमध्ये आपण काय करणार आहोत? समाजशास्त्र वैकल्पिक विषय जो आहे, त्याच्यात जे काही अशा कठीण समस्या समस्या म्हणतो, कठीण संकल्पना असतील, की ज्या समजायला थोड्याशा कठीण असतील, जास्त समजणारच नाही अशा नाही. तर तिथे तुमची मदत करण्यासाठी हे व्हिडिओज तयार करण्याचा एक प्रपंच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरेच मला रिक्वेस्ट केल्या होत्या, की सर जो थिंकर्सचा पार्ट आहे, म्हणजे आपला जो समाजशास्त्र वैकल्पिक विषय पेपर 1 आहे, त्याच्यात जे युनिट 4 आहे, त्याच्यात जे 6 थिंकर आहेत, कार्ल मार्क्स पासून GH मीड पर्यंत. तर ह्या थिंकर्समध्ये, विचारवंतांमध्ये समजायला थोडी अडचण निर्माण होते आणि म्हणूनच ही एक सोशियोलॉजीची सिम्प्लिफाईड सीरीज, फ्री सेशन्स, फ्री लेक्चर सीरीज तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे YouTubeवर. तर तुमची मदत करण्यासाठी मी सदैव तयार आहे. असेच जर तुम्हाला कुठल्या सोशियोलॉजीच्या कन्सेप्ट बद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी त्याच्यावर पुढचे व्हिडिओ घेऊन येईलच. हे 6 थिंकर तर आपण इथे डिस्कस करणारच आहोत. तो एनिवेज वळूयात आजच्या व्हिडिओकडे. काय आजचा व्हिडिओ? तो थंबनेलमध्ये म्हणल्याप्रमाणे कार्ल मार्क्स या विचारवंताबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तो कार्ल मार्क्स हे नाव इतकं पॉप्युलर आहे, ते फक्त काही समाजशास्त्र वैकल्पिक विषयापर्यंत मर्यादित नाहीये. ते राज्यशास्त्रात पण जातं, ते तत्वज्ञानामध्ये पण जातं, ते लोकप्रशासनामध्ये पण जातं, राईट? तो सगळ्या विषयांमध्ये कार्ल मार्क्स आहे. मग असं काय सांगून ठेवलंय कार्ल मार्क्सने, की जे इतकं अत्यंत महत्वाचं आहे, जे पाथ ब्रेकिंग आहे, जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून नक्कीच आपण आज चर्चा करू कार्ल मार्क्स विषयीची. तो कुठलाही थिंकर हा पहिला थिंकर डिस्कस करतोय म्हणून मी तुम्हाला हे आता सांगतो. तुम्ही सुद्धा अभ्यास करत असताना कुठलाही थिंकर जेव्हा डिस्कस करत असाल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, की त्या थिंकरचा, त्या विचारवंताचा दृष्टिकोन समजण्यासाठी त्याची पार्श्वभूमी तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. येस, पार्श्वभूमी याचा अर्थ काय, की तो कुठल्या देशातून आलेला आहे, त्याचा जन्म कुठे झालाय, पूर्ण कारकीर्द त्याने कुठे घालवली आहे, तो जेव्हा त्याची कारकीर्द घालवत होता, काही विचार मांडत होता, काही सिद्धांत मांडत होता, त्या कालावधीत जगाच्या इतिहासात काय काय घटना घडत होत्या, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर आणि तरच त्याचा दृष्टिकोन तुम्हाला समजेल. नाहीतर डायरेक्टली कार्ल मार्क्स घेतलं आणि कार्ल मार्क्स मध्ये मी सर ऐतिहासिक भौतिकतावाद वाचायला सुरुवात केली. ऐतिहासिक भौतिकवाद वाचताना वर्ग संघर्ष, वर्ग संबंध, परात्मता हे सगळं वाचलं, पण काही एक मला समजलं नाही. तो असं नक्कीच होईल जर तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहित नसेल तर. म्हणून ह्या व्हिडिओची सुरुवात आपण कार्ल मार्क्सच्या पार्श्वभूमीने करू. जर कालावधी तुम्ही बघितला 1818 ते 1883, कोणता कालावधी होता रे? इतिहासात त्या कालावधीत काय घटना घडत होत्या? तो नुकतंच औद्योगिकरण झालं होतं युरोपात. युरोपात आधुनिकतेचा कालावधी म्हटला जातो, बरोबर? पूर्ण 1883 पर्यंत आधुनिकता नाही अर्थातच, पण आधुनिकतेच्या कालावधी तो मुख्यत्वे करून होता. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती झाली होती, बरोबर? ज्ञानोदयाचा कालखंड होता, औद्योगिक क्रांती झाली होती आणि ह्या पार्श्वभूमीवर कार्ल मार्क्सने त्याचं कार्य केलेलं दिसतं आपल्याला, बरोबर? मग तो वेगवेगळ्या शहरात, म्हणजे जर्मनीत त्याचा जन्म झाला, तिथून तर मग शेवटी लंडन पर्यंत त्याने प्रवास केला आणि तिथे त्याचे वेगवेगळे त्याने थेसिस मांडण्याचा प्रयत्न केला. थोडे कार्ल मार्क्सचे जे विचार होते ते संस्था विरोधी विचार होते. म्हणजे प्रस्थापित जी संस्था असतील, मग ती राज्य संस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, त्यांच्या प्रस्थापितांच्या विरोधी विचार कार्ल मार्क्सचे सदैव होते. हे त्याच्या लेखणीतून आपल्याला दिसतं. त्याचं कारण सिंपल एवढंच आहे, की विरोधी विचार का असले पाहिजे? कारण तो स्वतः शोषित होता. येस, जर मी तुम्हाला असं सांगितलं, की तो जिथे जिथे भ्रमण करत होता, तिथे प्रत्येक ठिकाणी त्याला विरोध होत होता. कारण तिथे संस्थेविषयी किंवा सरकारविषयी, शासनाविषयी ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत शासनाकडनं, त्यांना विरोध तो करायचा. तशा चळवळींमध्ये तो सामील व्हायचा. त्याच्यामुळे त्याला विरोध होत असे, बरोबर? पॅरिसमधून तर त्याला देश निकाला पण करण्यात आला होता. ते आपण रेग्युलर सेशनला डिस्कस करतोच. तो हे सगळं होतं. हे सगळं होत असताना दुसरी गोष्ट म्हणजे मग काय झालं? जर तुला इतकं देश फिरत बसावे लागतायत, तर अर्थातच आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. हलाखीची, इतकी हलाखीची होती, की ज्याच्यामुळे अगदी मी जर तुम्हाला सांगितलं, की कार्ल मार्क्सचे 3 मुलं कुपोषणाने मेलेले आहेत, तर हे तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण हे कुठल्या पुस्तकातच नाहीये. म्हणजे जनरल आपल्या रेग्युलर पुस्तकांमध्ये हे सापडत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाचन गरजेचं आहे. 3 मुलं कुपोषणाने मेल्यानंतर अर्थातच एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात फक्त आणि फक्त अर्थकारणाचाच विचार येणार. हे तर समजतंय तुम्हाला. प्लस दुसरं कारण असं होतं अर्थशास्त्राचा विचार त्याचा येण्याचा, ते म्हणजे ऍडम स्मिथ. येस, ऍडम स्मिथ आपल्याला माहिती आहे. आपण अर्थशास्त्रात ऍडम स्मिथ वाचतो. 1776 ला वेल्थ ऑफ नेशन नावाचा सिद्धांत लिहिला आणि त्याच्यामुळे ते झाले अर्थशास्त्राचे जनक, बरोबर?
भांडवलशाहीचा पाया ज्यांनी रचला ते म्हणजे ऍडम स्मिथ, हे आपल्याला माहिती आहे. तो त्यांना वाचलेलं होतं, त्यांचा प्रभाव कार्ल मार्क्सवर खूप होता. त्याच्या व्यतिरिक्त कार्ल मार्क्सवर तत्वज्ञानाचा पण प्रभाव होता. म्हणजे हेगल नावाचे एक तत्वज्ञ होते, आपण तत्वज्ञच म्हणू त्यांना, ते एक प्रकारे कार्ल मार्क्सचे गुरु होते. कारण हेगल यांनी जो सिद्धांत सांगितला डायइलेक्ट्रिक आयडियालिझमचा, द्वंद्वात्मक सिद्धांतवाद, तर त्यालाच पुढे घेऊन कार्ल मार्क्सने थोडासा बदल करून स्वतःचा ऐतिहासिक भौतिकवाद सांगण्याचा प्रयत्न केला. बघू आपण ते काय. पण सुरुवातीच्या काळात कायद्याचाही अभ्यास कार्ल मार्क्सने केला होता. तर त्याच्यामुळे कायदा, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि प्लस स्वतःची परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा विचार, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कार्ल मार्क्सच्या लेखणीत झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून एकच गोष्ट कार्ल मार्क्सने सगळ्यात महत्वाची ठोस सांगितली की सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे अर्थकारण. समाजाचा पाया हा अर्थकारण आहे आणि त्याच्यावर इतर सामाजिक संस्था उभ्या आहेत. म्हणजे तुमच्या पुढे बघूच आपण, धर्म असेल, कुटुंब असेल, शिक्षण असेल, सर्व सामाजिक संस्था अर्थकारणावर उभ्या आहेत. हे कोर का होतं बघा, ही फिलॉसॉफी आता समजली का? कारण हे बॅकग्राऊंड बघितलं म्हणून हे तत्वज्ञान तुम्हाला लक्षात आलं आता. म्हणून मी म्हणलं की बॅकग्राऊंड खूप महत्वाचं असतं. ठीक आहे, मग आता थोडस त्याने सांगितलेल्या आपण जे काही सिद्धांत आहेत त्याच्याबद्दलची चर्चा करू. काय सिद्धांत सांगितले सर? तुम्ही जसं म्हणलं हेगल यांचा प्रभाव होता कार्ल मार्क्सवर. तो हेगल यांचे दोन शिष्य होते, एक होता फ्युअरबॅक आणि दुसरा होता कार्ल मार्क्स. तो पहिल्यांदा हेगल यांनी काय सांगितलं त्याच्याबद्दल बोलूया. तो हेगल यांनी, मी आता जे बोललो, डायइलेक्ट्रिक आयडियालिझम नावाची संकल्पना दिली. म्हणजे काय असतं रे? तो डायइलेक्ट्रिक्स म्हणजे द्वंद्ववाद आणि आयडियालिझम म्हणजे आदर्शवाद किंवा सिद्धांतवाद. तो द्वंद्व आणि आदर्श याचा अर्थ काय होतो? द्वंद्व म्हणजे कळतंय आपल्याला, भांडण, तंटा, दोन गोष्टींमध्ये, दोन विचारांमध्ये. तो इथे डिस्कशन आहे विचारांचं. हेगल यांचं म्हणणं होतं की कुठल्याही समाजात दोन प्रकारचे विचार असतात. एक विचार असतो प्रस्थापित विचार. ठीक आहे, प्रस्थापित विचार म्हणजे काय, उदाहरणाने पण सांगेल, काही काळजी करू नका. एक विचार असतो प्रस्थापित विचार, दुसरा असतो त्या प्रस्थापित विचाराच्या विरुद्ध जाणारा विरोधी विचार. आणि मग या प्रस्थापित विचार आणि विरोधी विचार यांच्यामध्ये नेहमीच द्वंद्व असतं आणि त्याच्यातून निर्माण होतो, त्या सरमिसळीतून निर्माण होतो तिसरा विचार, त्याला आपण म्हणतो नवविचार. येते लक्षात? तो प्रस्थापित विचार, विरोधी विचार आणि नवविचार. आणि हा मग जो नवीन तयार झालेला विचार आहे, हा पुढे 2, 3, 5 वर्षांनी हा विचार प्रस्थापित विचारामध्ये रूपांतरित होतो आणि मग त्याला विरोध करणारा नवविचार, विरोधी विचार तयार होतो. परत त्यांची सरमिसळ होते आणि परत नवविचार तयार होतो. हे सायकल लक्षात येत आहे का तुमच्या? तो हेगल यांचं म्हणणं होतं की हे सायकल कंटिन्यू असतं समाजामध्ये, जोपर्यंत तार्किकतेवर, रॅशनॅलिटी बेस्ड, तार्किकतेवर आधारित समाज तुमचा निर्माण होत नाही, तोपर्यंत हा विचार कंटिन्यू असतो. ही प्रोसेस कंटिन्यू असते. लॉ ऑफ डायलेक्टिक्स म्हणतात याला. ठीक आहे, तो थेसिस म्हणजे प्रस्थापित विचार, अँटीथेसिस म्हणजे विरोधी विचार आणि सिंथेसिस म्हणजे नवविचार. सिंपल उदाहरण सांगतो. सिंपल उदाहरण असं आहे की सर, एक व्यक्ती आहे 50-55 वर्षाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचा मुलगा अमेरिकेत आहे शिकायला. त्या व्यक्तीच्या घरात लग्न आहे आणि ते लग्न कार्य 5 दिवस चालणार आहे. तर त्याने मुलांना बोलवलं. मुलगा 5 वर्षापासून अमेरिकेत आहे. तो मुलगा येईल तुमचा कशावर येईल? जीन्स आणि टी शर्ट वर येणार. पण मग हा व्यक्ती म्हणतोय की नाही नाही, तुला कुर्ता पायजामाच घालावा लागेल, कारण पारंपरिक विधी आहे आपल्याकडे, लग्न आहे, तो पारंपरिक वेशभूषाच करणं अपेक्षित आहे. पण तो घालतोय काय? जीन्स आणि टी शर्ट. तो म्हणेल मी 5 वर्षापासून अमेरिकेत आहे. कळतंय का तुम्हाला? प्रस्थापित विचार, पारंपरिक वेशभूषा, प्रस्थापित विचार, विरोधी विचार. मग याच्यात काय होईल? मग याच्यात सरमिसळ होईल, याच्यात द्वंद्व होईल आणि एक नवविचार येईल. मग नवविचार काय येईल? तर स्टायलिश धोती तुम्ही बघितली असेल आता, आणि टी शर्ट सारखंच वाटणारं ट्रॅडिशनल शर्ट बघितलं असेल तुम्ही. तो हा काय झाला? हा नवविचार झाला. दोघांच्या सरमिसळीमधून नवविचार. मग त्या विचाराचा ट्रेंड सेट झाला काही वर्ष आणि मग तो विचार प्रस्थापित झाला. मग त्याला विरोध करणारा कुठला तरी विरोधी विचार येणार. आलंय लक्षात उदाहरणाने? तो असं होत राहतं जोपर्यंत तर्कनिष्ठ समाजाची निर्मिती होत नाही तोपर्यंत. राईट? तर्कनिष्ठ समाज म्हणजे काय, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नसेल समजत तर मी कमेंटमध्ये उत्तर देईल त्याचं. राईट? पण नावावरून मला वाटतं समजेल. तर हे होतं डायलेक्टिक आयडियालिझम. पण मग हेगल यांचे शिष्य होते फ्युअरबॅक. फ्युअरबॅक यांनी डायलेक्टिक्स तर मान्य केलं की यस, द्वंद्व तर आहे, पण द्वंद्व हे फक्त विचारांमध्ये नाहीये, हे अस्तित्वामध्ये आहे. बरोबर? म्हणजे इथे फक्त दोन विचार भांडतायत का? तेच उदाहरण घेऊ. वडील आणि मुलगा भांडतोय ना, तर दोन व्यक्ती भांडतायत.
व्यक्तींचं अस्तित्व आहे, दोन व्यक्ती भांडतायत, म्हणून तो काय आहे तर आदर्शवाद किंवा विचार नाहीये, तो काय आहे तर तो भौतिकवाद आहे. येते लक्षात? तो म्हणून मग यांचं म्हणणं होतं की सामाजिक वास्तविकता जी आहे ती विचारांवर नाही तर अस्तित्वावर आधारित आहे सर. येते लक्षात? म्हणजे त्या व्यक्तीचं अस्तित्व आहे ना, त्या दोन व्यक्तींचं अस्तित्व आहे, म्हणून ते काही फक्त विचारांची लढाई करत नाहीये, ती अस्तित्वाची लढाई करतायत. यस, लक्षात येत आहे? सो मटेरियलिझम उदाहरणांवरून घ्यायचं, समाजशास्त्र सगळं उदाहरणांनी समजवेल, काही काळजी करू नका. आणि बेट आहे, एकही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नाही तर तुम्ही बॅच मध्ये असा नसा, तुमच्यासाठी काही हरायला तयार आहे. ठीक आहे, डन. तो मग सामाजिक वास्तव्य अस्तित्वावर आधारित आहे, सिद्धांतांवर नाही, विचारांवर नाही, असं फेवरबॅक यांचं म्हणणं होतं. मग आता येतो कार्ल मार्क्स. मग कार्ल मार्क्सने काय केलं? कार्ल मार्क्सने डायलेक्टिक्स उचललं हेगलचं, आणि कार्ल मार्क्सने मटेरियलिझम उचललं फिवरबॅकचं, आणि मग तो सिद्धांत तयार झाला ज्याला म्हटलं गेलं डायलेक्टिकल मटेरियलिझम. येते लक्षात? पण आपल्याला सिलेबस मध्ये काय दिलं? ऐतिहासिक भौतिकवाद, हिस्टोरिकल मटेरियलिझम आहे. आपल्याला डायलेक्टिकल मटेरियलिझम नाही सिलेबस मध्ये. पण डायरेक्ट हिस्टोरिकल मटेरियलिझम समजत नाही रे गड्या, जर हा इतिहास नाही बघितला तर कसं समजेल ना? शब्द दोन आता कसे जोडून आले ते कळलं. द्वंद्वात्मक भौतिकवाद, एवढं लक्षात आलं सर आम्हाला? ठीक आहे, डन. मग आता इथपर्यंत आलो. आता मार्क्स येतो पिक्चर मध्ये. बघा मार्क्स काय म्हणतो. मग मार्क्स पिक्चर मध्ये येण्यासाठी मार्क्सने काय सांगितलं? मार्क्सची विचारसरणी होती की जो समाज आहे सर तो दोन गटांमध्ये विभागला गेलेला आहे. समाजाचे दोन स्तर आहेत किंवा दोन गट आहेत. एक गट हा आहे ज्याला म्हणतो आम्ही अधोरचना, ठीक आहे, बेस स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर काही म्हटलं तरी चालेल. आणि दुसरा गट आहे ज्याला म्हणतो आम्ही अधिरचना. हा आहे तुमचा अधोरचना खालचा जो आहे, आणि ही आहे तुमची अधिरचना, याला म्हणतो सुपर स्ट्रक्चर. ठीक आहे, सो दिस इज बेस स्ट्रक्चर, दिस इज सुपर स्ट्रक्चर. येते लक्षात? आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की समाजाचा जो बेस आहे, पाया आहे, हे शब्द जर जास्त वैज्ञानिक वाटत असतील, प्रमाण शब्द वापरावे लागतील रे. समाजशास्त्र वैकल्पिक विषय आहे, ऑप्शन नाही. कितीही कठोर वाटत असलं तरी प्रमाण शब्दच वापरावे लागतील. बोली भाषेतले शब्द चालत नाही. बेस म्हणजे पाया. पाया म्हणू का सर? म्हण तू पाया, मी मार्क देत तुला मग. ओके, कारण मला तर सरळ मिळून गेला ना, आयत कोलीत लागून गेला हातात, मार्क्स देत नसतोय मी. पाया बिया म्हणशील तर. अधोरचना आणि अधिरचना हा शब्द आहे. त्याच्यामुळे वैकल्पिक विषय निवडताना पहिले नोट्स चेक करा फॅकल्टीच्या. की ज्या नोट्स देतोय त्याच्यात भाषांतर गुगल ट्रान्सलेशन आहे का नुसतंच काय आहे. ओके, राईट. तो अधिरचना आणि अधोरचना, ठीक आहे. तो हा होता बेस. मार्क्स काय म्हणतो की बेस तयार झाला आहे अर्थकारणावरून, ठीक आहे, आणि त्याच्यावरून ही अधिरचना, म्हणजे मग अधोरचनेवर अधिरचना कार्य करत असते. बेस स्ट्रक्चरवर सुपर स्ट्रक्चर अवलंबून आहे. म्हणजे माझं अर्थकारण जसं आहे त्याच्यावरून माझं कुटुंब ठरतं, माझं राजकारण ठरतं, माझं धर्मकारण ठरतं, माझी नोकरशाही ठरते. उदाहरण एक सिंपल सांगायचं झालं, बरोबर आहे याचं म्हणणं. म्हणजे बघा माझी जी परिस्थिती आहे, आता तेच उदाहरण घेऊ आपण, तेच उदाहरण पूर्ण शेवटपर्यंत ठेवू. मी वडील, माझ्या घरात लग्न आहे, माझ्या घरात लग्न आहे तर मी कुठलं लग्न करेल रे? मी 2 लाख रुपये खर्च करून पण लग्न करू शकतो, मी 50 लाख रुपये खर्च करून पण लग्न करू शकतो. कोणतं लग्न करायचं कसं ठरतंय? कसं ठरतंय? पैसा जितका आहे त्याच्यावरून, अर्थावरून ठरतंय. बरोबर? कुटुंबात किती मुलं जन्माला घालायची त्याच्यासाठी ठरत नाहीये का? अर्थकारणावरून ठरतंय. येस, करेक्ट. राज्य संस्था कशी असेल तुमची, ती संसदीय प्रणाली असेल, ती काय हुकुमशाही असेल, एकाधिकारशाही असेल, कसं ठरतंय? तर त्याच्यासाठी पण बेस आहे. धर्माचा पगडा तर सर्वात जास्त आहे अर्थकारणावर, हे आता वेगळं सांगायला नको, राईट? तो हे जे म्हणणं आहे ते अत्यंत बरोबर आहे. ओके, अजून शब्दापर्यंत आलो नाही, ऐतिहासिक भौतिकवाद तिथपर्यंत पोहोचायचंय. ठीक आहे, तो हे त्याने बेसिक सांगितलं. आणि आता ही जी अधोरचना आहे, या अधोरचनेमध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजे जे इकॉनॉमीमध्ये पण शिकतो, उत्पादनाची संसाधनं. कारण अर्थकारण म्हटलं तर अर्थकारणामध्ये काय होणार? तो सगळ्यात महत्वाचं त्याने सांगितलं, वस्तूंचं उत्पादन होणार. आता तो ज्या काळात डिस्कस करतोय तो काळ म्हणजे सेवांचं उत्पादनाचा काळ नाहीये. आज आपण म्हणतो जीडीपी म्हणजे वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य, तसं नाही. तो काळ काय होता? वस्तूंच्या उत्पादनाचा होता. तो सिंपल वस्तू, तर वस्तूचं उत्पादन याच्यावरून सगळं अर्थकारण ठरणार. बरोबर? मग उत्पादनाच्या संसाधनांची, ज्याला आपण फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणतो, बरोबर, उत्पादनाची संसाधनं इथे जी दिलंय एफओपी, ते इकॉनॉमीचाच अर्थ आहे. 4 आहेत आपल्याकडे. कुठले आहेत? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर. हे 4 उत्पादनाची संसाधनं आहेत. येस, ही 4 उत्पादनाची संसाधनं झाली. आता त्या उत्पादनाची संसाधनं वापरणाऱ्यांचे काय असतात?
सामाजिक संबंध असतात. म्हणजे मी एखाद्या कंपनीत काम करतोय, कंपनीत काम करणारा मी झालो कामगार आणि कंपनीचा तो मालक, बरोबर. तर आमचे काय रिलेशन आहे, तर आमचे रिलेशन कामगार आणि मालकाचे आहे. तो हे झाले रिलेशन ऑफ प्रोडक्शन. आणि मग त्याच्यावरून तयार होतात मोड्स ऑफ प्रोडक्शन. हे नाही घेतलं 2 मिनिटासाठी तरी चालेल. ह्या 2 संज्ञा समजल्या त्या महत्वाच्या आहेत. समजलं असेल, राईट. तो ह्या अर्थकारणाचे हे भाग असतात. मग आता मेन डिस्कशन आहे. बघा काय गंमत आहे. तो कार्ल मार्क्स काय म्हणतो की सी, आदिम काळापासून किंवा आदिम समाज, प्रिमिटिव्ह सोसायटी, जेव्हा माणूस दगड मारत होता, अश्मयुगीन कालखंड, त्याने अश्मयुगीन शब्द वापरला नाहीये, त्याने प्रिमिटिव्ह सोसायटी शब्द वापरला. आपण समजण्यासाठी अश्मयुगीन, कारण अश्मयुगीन शब्द हा मानव वंशशास्त्रज्ञांसाठी जातो. येते लक्षात. कोण? अँथ्रोपोलॉजिस्ट. आपल्यासाठी प्रिमिटिव्ह सोसायटी. इतकं बारीक गेलं पाहिजे, इतकं बारीक जेव्हा लिखाणात येईल तेव्हाच मार्क्स मिळतील. परत सांगतो, वैकल्पिक विषय आहे. ओके, साधं सुद्धा कारभार नाहीये. ठीक आहे. तो प्रिमिटिव्ह सोसायटी, आदिम समाज. आदिम समाजापासून कार्ल मार्क्सने तुलना करत गेलाय ते भांडवलशाही समाजापर्यंत, ज्या समाजाचा तो भाग होता. मी म्हणलं ना तुम्हाला, औद्योगिक क्रांती झाली होती, तो भांडवलशाही समाजाचा भाग होता. तो समाजाचे याने टप्पे केले आणि याने म्हटलं की प्रत्येक समाज हा पुढच्या टप्प्यात कधी जातो, ज्या वेळेस हे उत्पादनाचे संसाधन आणि त्या संसाधनांचे सहसंबंध यांच्यामध्ये काहीतरी द्वंद्व होतं, त्यावेळेस समाज हा पुढच्या टप्प्यात जात असतो. आठवतंय का हेगल, बरोबर. प्रस्थापित विचार, विरोधी विचार यांच्यात द्वंद्व आणि नवविचार. मग जेव्हा नवविचार येतो तेव्हा पुढच्या समाजाच्या टप्प्यात जातो. हेच डिस्कशन आहे. फक्त अर्थकारणावर हे डिस्कशन केलेलं आहे. आय होप हे समजत असेल रे. ठीक आहे. येस नो. मग तीच चर्चा आहे की आदिम समाज जो आहे तो दगडी हत्यारं वापरत होता, त्याच्यामुळे, आणि तिथे काही कोणाचा संबंध होता का? दगड मारायचे, अश्मयुगीन कालखंड. सो त्याच्यामुळे काही अतिरिक्त उत्पादनाचा संबंधच नव्हता. ओके, त्याच्यामुळे तिथे काही सहसंबंध असे एस्टॅब्लिश करता येत नाही आपल्याला. प्लस तिथे खाजगी जमीन पण, मालकी वगैरे असले काही डिस्कशन नव्हतं. पण आदिम समाजानंतर जेव्हा आपण पुढे येतो, आदिम समाजानंतर येतो दासत्व समाज. तिथे गुलाम, मालक आणि गुलाम असं सहसंबंध होता, बरोबर. त्याच्यानंतर सरंजामशाहीचा समाज येतो. त्याच्यात त्याने सांगितलं की जमिनीचे सरंजाम, जमीनदार, आणि त्या जमिनीवर काम करणारे स्लेव, बरोबर, की ज्याला आपण भूदास असं म्हणतो, राईट. तो भूदास आणि सरंजाम यांचा सहसंबंध होता. त्याच्यानंतर येतो भांडवलशाही समाज. भांडवलशाही समाजात भांडवलदार, ज्यांची फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची मालकी आहे, उत्पादनाच्या संसाधनांची मालकी आहे. या सगळ्या टप्प्यात तुम्हाला दिसत असेल, जमीन, जमीनदार, जमिनीत काय होतं, उत्पादनाची संसाधनं, त्याची मालकी होती. भांडवलशाहीमध्ये मशीन आल्या, मशीनची मालकी होती. तो मालक आणि कामगार जवळपास मार्क्स सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे 2 गट दिसतात सर समाजात. येते लक्षात. आणि दोघं गट कशावर अवलंबून आहेत रे? तर दोघं गट आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे ना. मग त्या गटांना आपण म्हटलं काय? वर्ग, बरोबर, क्लास. येते लक्षात. तो मग कार्ल मार्क्सने त्या गटांना म्हटलं क्लास. मग हे जे क्लास होते भांडवलशाही समाजात, हे क्लासेस तयार झाले. 2च क्लास आहेत समाजात, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. यस, समाजाची विभागणी ही 2 वर्गांमध्ये झालेली आहे. एक वर्ग आहे ज्याला म्हटलं होतं मग आहेरे वर्ग, बुर्जवा, आणि दुसरा वर्ग आहे प्रोलिटेरिएट, नाहीरे वर्ग. आहेरे वर्ग म्हणजे काय? की ज्याच्याकडे संसाधनांची मालकी आहे, आणि नाहीरे वर्ग म्हणजे काय? की ज्याच्याकडे संसाधनांची मालकी नाही, तो काम करतोय आहेरे वर्गाकडे. मग यांचे जे सहसंबंध आहे, तुम्ही कुठल्याही समाजात जा, तुम्ही दासत्व समाजापासून भांडवलशाही समाजापर्यंत जरी गेलात तरी ह्या 2 वर्गांमधले जे सहसंबंध आहे ते काय आहेत? तर ते संघर्षमय आहे. म्हणून मग हा शब्द आला वर्ग संघर्ष. कारण जो आहेरे वर्ग आहे तो ह्या नाहीरे वर्गाची नेहमीच पिळवणूक करत असतो स्वतःच्या फायद्यासाठी, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यातून निर्माण होतो तुमचा वर्ग संघर्ष. मग हे तिथे तेच दिलेलं आहे बघा, की जेव्हा तुमचे उत्पादनाची संसाधनं जुनी होऊन जातात, पण तुमची नवीन एमओपी तयार होतात. ठीक आहे. आणि जेव्हा उत्पादनाची संसाधनं तुमची नवीन असतात, जेव्हा जुनी एमओपी असतात, तेव्हा ह्या एकमेकांमध्ये संघर्ष होतो. काहीतरी एक नवीन आहे, काहीतरी एक जुनं आहे, तर दोघांमध्ये संघर्ष होणार. आणि तो संघर्ष म्हणजे दोघांमध्ये विरोध होणार, आणि तो विरोध होऊन संघर्ष निर्माण होणार, त्याला म्हणणार वर्ग संघर्ष. आणि त्या वर्ग संघर्षामधून आपण पुढच्या टप्प्यात जाणार,
तो पुढचा टप्पा म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा टप्पा, म्हणून त्याला म्हटलं इतिहासाचा पुढचा टप्पा. म्हणजे मग भौतिकवाद आला, बरोबर. मग त्याने आता शब्द काय वापरला की इथे द्वंद्व पण दिसलं सर आम्हाला, इथे दिसतंय का, द्वंद्व पण दिसलं सर आम्हाला. इथे काय आहे तर उत्पादनाची संसाधनं आहे, सहसंबंध आहे, म्हणजे इथे अस्तित्वाचं डिस्कशन आहे, फक्त विचारसरणीवर वाद घालत नाहीये. म्हणजे भौतिकवाद पण आहे, तो द्वंद्वात्मक भौतिकवाद. पण याच्याने इतिहासाचा पुढचा टप्पा गाठला गेला, म्हणून द्वंद्वात्मक भौतिकवाद प्लस इतिहास इज इक्वल टू तयार होतो तुमचा ऐतिहासिक भौतिकवाद. समजलं का? मग आता याला म्हणतो आपण ऐतिहासिक भौतिकवाद. आय होप हे क्लिअर झाले असेल कन्सेप्ट, है ना. व्हेरी इझी, खूप सुंदर आहे, खूप सिंपल आहे. अर्थात तुम्ही कोणाकडनं शिकतायत आणि कशी वाचतायत त्याच्यावर पण अवलंबून आहे. कळलं? हे लक्षात आलंय? वर्ग संबंध कसा वर्ग संघर्ष झाला हे सगळं डिस्कशन केलं. तो आय होप ऐतिहासिक भौतिकवाद क्लिअर असेल. पण तिथे थांबलो नाहीये मग आता आम्ही. मग हे जे द्वंद्व होत आहे, या द्वंद्वाचं हा जो वर्ग संघर्ष आहे सर, हा वर्ग संघर्ष कसा होतो की बघा, त्याच्याबद्दल थोडं डिटेल बोलूयात मग. आणि त्या वर्ग संघर्षातून उदय होतो साम्यवादी समाज रचनेचा. कसा उदय होतो? भांडवलशाही समाज आहे, दोन वर्ग आहेत बेसिक, एक तर तुमचा भांडवलदार वर्ग आहे आणि दुसरा कामगार वर्ग आहे. आता हा भांडवलदार वर्ग ह्या कामगार वर्गाचं इतकं शोषण करतोय, राईट, की काय होतंय की भांडवलदार वर्ग एकदम मजेत आहेत. मग समजा उदाहरणार्थ असं आपण काही केलं की भांडवलदारांमध्ये पण गट असतील ना, छोटे भांडवलदार, मोठे भांडवलदार, राईट. तो हे जे छोटे भांडवलदार आहे, या भांडवलदारांच्या उन्मातामुळे काय होतंय की अर्थव्यवस्था बिघडायला सुरुवात होते. कारण हे फक्त स्वतःच्या नफ्याचंच डिस्कशन करतात. मला तुम्ही सांगा की एक कंपनी पेन बनवत असेल आणि दुसरी कंपनी काय पाण्याच्या बॉटल बनवत असेल, तर आता एक भांडवलदार म्हटलं की पेन मध्ये डायरेक्ट चांगलं प्रॉफिट आहे, तो नफा आहे, तर मग आपण पाण्याची बॉटल बनवणं बंद करू. प्रॉब्लेम होईल ना लोकसंख्येला. येस ऑर नो? पाण्याची तूट निर्माण होईल, आणि पाण्याची तूट निर्माण झाली तर मग पुरवठा होणार नाही, पुरवठा झाला नाही किंमत वाढेल. समजतंय? तो हे झालं, किमती खूप वाढायला सुरुवात झाली, कारण हे माज करायला लागले भांडवलदार. समजतंय? आपल्या बोली भाषेत बोलतोय, तसं तिथे लिहायचं नाहीये. तो भांडवलदारांमुळे किमती वाढायला सुरुवात झाली, अर्थव्यवस्था गडबडायला लागली, म्हणून हा एक उपगट तयार होताना दिसतो, लघु भांडवलदार, असं कार्ल मार्क्स म्हणतो. आणि मग याला म्हटलं गेलं पीटी बुर्जवा. ओके, पीटी बुर्जवा, लघु भांडवलदार. मग आता हा जो आहे लघु भांडवलदार, मला तुम्ही सांगा, याच्या सगळ्या पद्धती ह्या यांच्यासारख्या होत्या, भांडवलदारांसारख्या होत्या. भांडवलदार काय करतात, कसा विचार करतात, कशा गोष्टी करतात, हे सगळं त्यांना माहिती होतं. त्यांची जीवनशैली माहिती होती. मग यांनी काय केलं? पण यांना हे माहिती होतं की लघु भांडवलदारांची हलाखीची परिस्थिती कशामुळे आली आहे. म्हणजे काय झालंय बघा, याला शब्द वापरला गेला वर्गांचं ध्रुवीकरण, प्रॉलिटरायझेशन ऑफ बुर्जवा, राईट. मग काय झालं तर त्यांचं हे लघु भांडवलदार दरिद्री होत गेले, लघु भांडवलदारांना मजुरी करायची वेळ आली, राईट. आणि त्याच्यामुळे म्हणजे लघु भांडवलदार कामगारांमध्ये समाविष्ट व्हायला सुरुवात झाली. पण त्या लघु भांडवलदारांना सगळ्या पद्धती भांडवलदारांच्या माहिती होत्या. मग त्यांनी कामगारांना पेटवण्याचा प्रयत्न केला भांडवलदारांच्या विरुद्ध, आणि कामगारांना पेटवण्याचा प्रयत्न केला भांडवलदारांच्या विरुद्ध, प्लस कामगारांना त्यांच्या वर्गाची जाणीव करून दिली की तुमचा वर्ग कसा आहे, किती शोषित आहे, तो भांडवलदार बघा किती मजा करतोय, हे सांगण्याचा प्रयत्न केला. येतंय लक्षात? आणि म्हणून म्हणजे थोडक्यात कामगारांना पेटवण्याचं काम केलं. आणि मग कामगारांना पेटवलं, प्लस नुसतंच पेटवलं नाही, स्वतः पण सहभागी झाले, आणि तिथे मग वर्ग संघर्षाची ठिणगी पेटली. समजतंय मग वर्ग संघर्ष कसा झाला? आणि त्याच्यातून अर्थातच मग प्रॉलिटरिएट रेव्होल्युशन म्हणतो, कामगारांची क्रांती झाली. आणि ती कामगारांची क्रांती काय होती की भांडवलदारांना सत्तेतून त्यांनी बाजूला केलं, भांडवलदारांना सत्तेतून बाजूला केलं, कामगारांची सत्ता आली. कामगारांची सत्ता आल्यावर तयार झालं तुमचं समाजवादी युग, साम्यवादी नाही अजून, समाजवादी युग तयार झालं. आणि समाजवादी युग तयार झाल्यानंतर मग जी आता उत्पादनाची संसाधनं होती ती सर्वांमध्ये समप्रमाणात वितरित करण्यात आली. जे काही राज्याचे निर्णय होते ते सर्वांच्या सहमतीने घेण्यात आले, आणि ही पद्धत जी तयार झाली त्याला म्हटलं गेलं साम्यवाद. आणि मग तो झाला समाजाचा साम्यवादाचा उदय. येते लक्षात? तो साम्यवाद म्हणजे काय? बेसिक दोनच शब्द साम्यवादासाठी, की उत्पादनांच्या संसाधनांची मालकी सर्वांची असेल आणि कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सर्वांचा समप्रमाणात सहभाग असेल, कोणीच उच्च किंवा नीच असं नसेल. पण आता इथे गंमत अशी आहे,
हा जो साम्यवाद होता किंवा साम्यवादी समाज होता मार्क्सने सांगितलेला, हा साम्यवादी समाज फक्त आणि फक्त काल्पनिक आहे किंवा कल्पनेत आहे. कारण साम्यवाद इथपर्यंत मार्क्सने, तुम्ही मला सांगा, मार्क्सने तर हे सांगून ठेवलं, पण आपण इथपर्यंत पोहोचलोय का? आज जर तुम्हाला एखाद्याही देशाचं असं उदाहरण सापडत असेल, साम्यवादी देश बोलत नाहीये, व्हेनेझुएला आज साम्यवादी आहे, रशिया आज साम्यवादी आहे, राईट? असे बरेच उदाहरण आपल्याला साम्यवादी देशाचे घेता येतील, परंतु हे प्युअर साम्यवाद नाहीये. रशियाचा नेता आहे ना कोणीतरी, व्लादिमीर पुतीन, बरोबर, राईट? म्हणजे सर्व संसाधनाची मालकी हक्क सर्वांचे जरी असले तरी कोणीतरी एक त्यांच्यातून नेता तयार होणं अपेक्षितच आहे रे, तरच डिस्कशन होऊ शकतं, नाही तर नाही, बरोबर? म्हणून हा जो साम्यवाद जो मार्क्सने सांगितलेला होता, हा काल्पनिक म्हणण्यापेक्षा शब्द असा वापरू, आदर्शवादी विचार होता. म्हणजे थोडक्यात जे हेगलने सांगितलं तिकडेच कार्ल मार्क्स परत पोहोचला, असं म्हटलं तरी सांगू शकतो आपण. ओके, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आय होप हे समजलंय तुम्हाला सगळं. साम्यवादाचा उदय कसा झाला हे मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न केला. तो हा होता तुमचा कार्ल मार्क्सचा सगळा सिद्धांताविषयीचा विचार, भांडवलशाही विषयीचा विचार. वर्ग सिद्धांत बघितला आपण, कार्ल मार्क्सचं वर्ग प्रस्थापित कसे होतात, ऐतिहासिक भौतिकवाद बघितला आणि साम्यवादाचा उदय बघितला. लेक्चर थोडं 2-5 मिनिटं जास्त झालंय, हरकत नाही, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तो किती लोकांना हे समजलंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ही सिरीज कशी वाटते तुम्हाला हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, थंब करा यार, तुमच्यासाठी एवढे प्रयत्न करतोय, मेथड घेतो, काय म्हणतोय, एफर्ट्स घेतोय, तर थोडंसं लाईक पण करा, राईट? म्हणजे ते युट्यूबला कळेल आणि इतर विद्यार्थ्यांनाही मदत होईल. हे शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी, ठीक आहे? सो पुढे येणाऱ्या लेक्चर्स मध्ये पुढचे थिंकर्स डिस्कस करू. थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर.